तुम्ही संत जन माझे ऐकावो वचन, ऐकावो वचन, माझे ऐकावो तुम्ही संत जाना, तुम्ही संत जाना, तुम्ही संत जाना.
संत जन, तुम्ही 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 संत जन. माझे ऐका हो वाचन, माझे ऐका हो वाचन, माझे ऐका हो वाचन, माझे ऐका हो वाचन. कृपा करा माधवाई, कृपा करा माधवाई. माझे ऐका हो वचन, माझे ऐका हो वचन, माझे ऐका हो वचन, माझे ऐका हो वचन. कृपा एकदा दाखवा हरी, एकदा दाखवा हरी, एकदा एकदा दाखवा तो हरी,
अरे वाजवा. विठाला, तुम्ही संत जन माझे ऐकावो वचन, कृपा करा मजबरी, एकदा दाखवा तो हरी. आहे तुमचे हाती म्हणून येतो काकुळती, कृपा करा मजबरी, एकदा दाखवा तो हरी. एका जनार्दनी थारा संती द्यावे मज पामरा, कृपा करा मजवरी, एकदा दाखवा तू हरी. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत जन माझे ऐकावो वचन, कृपा करा मजवरी, एकदा दाखवा तो हरी. पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुम तम नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचन श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो विठ्ठल गेली 18 वर्ष अविरत प्रमाणे हा आपला अखंड महावैष्णव मेळावा वैकुंठवासी सच्चिदानंद ब्रह्ममूर्ती तुळशीराम बाबांच्या कृपा प्रसादाने त्यांच्या हाताने त्यांनी स्वतः हा मेळावा या ठिकाणी सुरू केलेला आहे. बोलता बोलता 19 वर्षी या ठिकाणी आपण पूर्णत्वाला नेत आहोत. आपल्या मालिकेतले हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीर सगळ्यानंद शांताबाई बंडोबा किरोबा त्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत श्रीपाद बाबा रामदास बाबा बुधवारी गुरुवर्य ब्रह्ममूर्ती तुळशीराम बाबा व बाळासाहेब महाराज चव्हाण उंबरकोट आणि उंबरकोट सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये आपला हा मेळावा या ठिकाणी 5 तारखेपासून सुरू झालेला आहे. आणि आज या ठिकाणी 7 तारीख तिसरा दिवस आहे. 3.5 दिवसाच्या या मेळाव्यातील आजचा रात्रीचं कीर्तन महत्वाचं कीर्तन करण्याची जबाबदारी तुम्ही सर्व साधक बंधूंनी ग्रामस्थांनी आपले सर्व गुरुबंधू सगळ्यांनी सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी याही वर्षी तुम्ही प्राप्त करून दिलं. माझ्या सारख्या एका सद्गुरूच्या दासाला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित करतात, सेवा करण्याचं भाग्य देतात.
हे काही माझ्या जन्माचं काही पुण्य असेल आणि मला वाटतं ही तुळशीराम बाबाची कृपा आहे माझ्यावर. तुळशीराम बाबांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही प्रकारचा त्याला खंड न देता अखंड सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी दिलं. मी आपल्या सर्वांच्या चरणाचा अभिलाषी आहे. आपल्या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. काही या ठिकाणी आज तसं पाहिलं तर आपला आता जागरचा पण दिवस आहे. उद्या काल्याचा प्रसंग आहे. उद्या काल्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे आणि या अनुषंगाने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आणि सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातला अभंग डबल आहे. संत प्रकरणातला आहे आणि संताकडे मागणी मागण्याचा अभंग आहे. अभंग संत प्रकरणातला आहे, विनवणी करणारा आणि मागणी प्रकरणातला आहे. मागणी सुद्धा या अभंगामध्ये नाथबाबा संतांजवळ करतात. असा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनाकरता निवडला. विठ्ठल अतिशय सुंदर मंगल वातावरणामध्ये या ठिकाणी 3 दिवस या ठिकाणी पार पडलेले. आजच्या कीर्तनासाठी या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळीत आहेत, पण कीर्तनकार आहे अधिकारी पुरुष या ठिकाणी आज या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या श्रीपाद बाबा रामदास बाबा चव्हाण, आपल्या मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष बाबुराव बाबा, उपाध्यक्ष मधुकर बाबा अरोटे हे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि सर्व या ठिकाणी महाराज मंडळी आहे. जवळजवळ बहुसंख्य कीर्तनकार या ठिकाणी आजच्या शिबिरासाठी. त्याच्यामध्ये आपले भगवान बाबा आहे, वाल्मिक बाबा गीते आहे, हे सर्व कीर्तनकार मंडळी आणि उद्याच्या काल्याचे कीर्तनकार आणि आमचे दादा, आपल्या संप्रदायाचे बुलंद तोप हरिभक्तपरायण सचिन महाराज. आज बाबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. उद्या सकाळचं काल्याचं कीर्तन आहे. अतिशय तळमळीचा परमार्थ ते या ठिकाणी श्रीपाद बाबाच्या नंतर त्यांचं कार्य चालू आहे आणि उपस्थित सर्व गावातील सर्व कीर्तनकार, हरिभक्त मंडळी आणि साधक मंडळी सेवा करण्याकरता आलो. जय हरिमाऊली. आताच काळी बाबा पण आहे, आमची गंगाराम दादा आहे, नामदेव भाऊ आहे, सर्व कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आणि मृदुवादक हरिभक्त परायणांची ज्ञानेश्वर माऊली इकडं कुंदन बाबा. अरे छान आहे कुंदन बाबा. पेटीवादक आमचे भीमराव महाराज. असा सुंदर संच या ठिकाणी आहे. गोड अशी विनेकरी आहे. काय तुमचं वय, तुमचं काय नाचणं पाहिल्यानंतर मला लाज वाटली. हो ना, बाबांचीच कृपा आहे. पण मग या वयात एवढं नाचणं म्हणजे साधं नाही. ते हिसका देणं म्हणजे काय आहे का? हिसका काय साधेच काय का? अशी हिसका द्यायला गेली त्याचा फार सारा फुसका गेला. तुमचा हिसका पॉवरफुल आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग सुंदर आहे, फार छान आहे. या अभंगामध्ये विनवणी केली आणि मागणं सुद्धा मागितलं संतांकडे माझ्या नाथबाबांनी. तुम्ही संत आहात शब्द काय वापरला? तुम्ही संत आहात, तुम्ही संत जन आहात आणि मी काय म्हणतो ते माझं वचन ऐका. माझं वचन काय आहे? एकदाच माझ्यावर कृपा करा. कृपा करून मला तो हरी एकदा दाखवा आणि ही सत्ता तुमच्या हातामध्ये आहे. हा पावर तुमच्या जवळ आहे म्हणून तुम्हाला काकुळतीला येतो. दादाबाबा म्हणतात माझ्यावर कृपा करा, एकदा तो हरी मला दाखवा आणि मला तुमच्या चरणापासून दूर करू नका. तुमच्या चरणाजवळ मला थारा द्या. अशी विनवणी नाथबाबा या अभंगामध्ये करतात. विठ्ठल एका जनार्दनी थारा संती द्यावे मज पामरा. कृपा करा मजवरी एकदा दाखवा तो हरी. गोड अभंग आहे. हात जोडले, संतांना शरण गेले, संतांना विनवणी केली. काय मागितलं?
माझ्या कृपा करा मला एकदा हरी दाखवा गुडा बघे विठ्ठल विठ्ठल हात चालल्यावर अशी हात चालल्यावर काय भीती धडाधड 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 तोपेतून गोळी बाहेर पडतात पुण्यवाने आपण जमलेले सर्व मायबाप आपल्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो जेव्हा जेव्हा भजन करण्याची वेळ येईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भगवंत लागोनी पाया विनवित तुम्हाला लागोनी पाया विनवित तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनी पाया विनवित तुम्हाला लागोनी पाया विनवित तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गात हे सुख नाहीये इथंच आहे आता कुणी स्वर्ग पाहिलाय स्वर्ग कुणी कोणाला माहिती आपण ग्रंथामध्ये वाचतो तेव्हा आपल्याला कळतं स्वर्ग म्हणजे काय स्वर्गाचा राजा कुणी पाहिला स्वर्गातल्या अप्सरा कुणी पाहिल्या स्वर्गातलं अमृत कुणी पाहिलं कल्पतरू झाडं कोणी पाहिले कामधेनू कोणी पाहिल्या ऐरावत कोणी पाहिला हे फक्त आपण ऐकतोय विठ्ठल विठ्ठल हा सोहळा स्वर्गी नाही त्या अर्थी स्वर्ग असलाच पाहिजे कारण तुकाराम महाराजांचे शब्द हे खोटे नाही स्वर्ग असलाच पाहिजे आणि तिथलं हे सगळं असलंच पाहिजे भले काही जर लोकांना विश्वास नसेल तर काय म्हणते काल्पनिक कथा या काय म्हणते काल्पनिक गोष्टी या कीर्तनामध्ये जर गोष्टी सांगायला ना एखादं राजाची अहो हे सांगू नका हे काल्पनिक आहे म्हणताय कीर्तनामध्ये सांगायला काय सांगतात काय महाराज हा राजा होता त्याने असं केलं ती राणी होती त्याने तसं केलं त्याने सांगितलं हे नको करू आता या समाजाचा उद्धार कसा होईल हे सांग विठ्ठल विठ्ठल या समाजाचा या जडजीवांचा उद्धार व्हायला पाहिजे याच्यासाठी हे कीर्तन ऐकवा व्यासपीठ आहे नारदाची गादी वास्तविक आता अशी परिस्थिती झाली आता अजून तो 10-5 वर्षाने असं होणार आहे सगळे सांगणारच होती ऐकणारे कोणीच राहणार नाही विठ्ठल विठ्ठल एवढे बोलणारे हो त्याला काय येत नाही ते उभं राहिले अरे दगड उचलला का बोर्डिंग राहिलाय दगड उचलला का बोर्डिंग राहिलाय नुसतं बोर्डिंग काय कोकणी बोलायला झाले किती वाईट परिस्थिती तुम्हाला कीर्तन सांगणं हा परमार्थ नाहीये हे कीर्तन करणं हा परमार्थ नाहीये हे काय आता समाज आता जिकडे वारा वाहत तिकडे लोक पळून राहिले वाऱ्याच्या झोतानी काय करू आपण त्याला अतिशय नंगानाथ चाललाय विठ्ठल विठ्ठल सगळा परमार्थ पार 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 बिघडून टाकला कोण पिंगळेच म्हणते कोण काय काय म्हणतो कोण काय म्हणतो त्यालाही कळत नाही ते काय म्हणत ते त्यांना सुद्धा कळत नाही ते काय म्हणतात ते
सचिन बाबा त्याशी बोलले मला बोलता बोलता म्हणे महाराजांना विचारलं तो पिंगळा नुसता म्हणू नको त्यात काय हे सांग त्याचा अर्थ सांग तुला कळलं का हे सांग पिंगळा पिंगळा पिंगळ्या पिंगळ्या करता तुझ्या चिंगड्या झाल्या विठ्ठल विठ्ठल कीर्तन करायला समजायला पाहिजे हे जरी ऐकाल काय चाललंय ते? सरळ ते शेवटी बाण काळ बांधून नेली याला नेणार नाही जो म्हणतो त्याला नेणार नाही पाक्षाला नेणार आहे फक्त काळ बांधून हा मोठा सुटणार नाही काळ बांधून नेईल एका जनार्दनी आता ते हे जनार्दनी काय एका जनार्दनी आमच्या काय बागाई किती आवड परिस्थिती मला सांगायला किती मस्त वाटतात ते मला सुद्धा ते कळत नाहीये काय बोलतो ते विठ्ठल अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आहे ते म्हणतो फेटा बांध ते म्हणतो फेटा बांधून घे ते म्हणतो तुला येतं तू फेटा बांधून घे काय येतं त्याला काय येतं मला हा मला एवढंच फक्त पैसे गोळा करणे पाकिटे घेणे पैसे गोळा करणे बस अरे भल्या माणसा विकार तसेच आहे विकार तसेच आहे अविद्या तशीच आहे मायेचं आवरण तसंच आहे अज्ञान तसंच ठेवलंय आणि काय तुम्ही समाजाला काय सांगणारे काय उपयोग आहे देवभाव तसाच आहे काहीच कमी झालं नाही फक्त सांगायचंच काम चालू आहे विठ्ठल उठा जागे वारे आता उठा जागे वारे पंढरीनाथा बारे करी देवा बाबा आज मौलिका जनबाजा सुमैला जनबाजा लोकांचे कान कान बनवून जातात तेवढं जोरात ओरडतो उठा जागे वारे आता लोकांना म्हणतो उठा जागे हरायला झोपी कीर्तनकार मी तुम्हाला सांगून जातो एक नंबरचा कीर्तनकार फडवाय विठ्ठल विठ्ठल सगळ्यात भांडा जर कोण असेल तर कीर्तनकार आहे लबाड लांडग्यासारखा तुम्हाला वाटतं सज्जन आहे सज्जन नाहीये सज्जन नाहीये तुम्ही सज्जन आहे सद्गुरूने दिलेल्या नामाचं चिंतन तुम्ही शुद्ध मनाने करता ना तुम्ही सज्जन आहे आम्ही सज्जन नाहीये आम्हाला दिसायला सज्जन आहे तुम्हाला फक्त गण लावायचा कपडे असे फेराव विठ्ठल बोल बोलता वाटे सोपे करणी करता तीर कापी सांगतो म्हणतो त्रिकुट शिकरी का दानवे ऐके सुके मी निजलो का तू निजला का निजला तर निजायला कोणता मजला आहे मजला कोणता आहे तुला निजायला सुके मी निजलो का आता तुकाराम महाराजांचे शब्द आहे हा तुकाराम काय करेल हा तुकाराम काय करेल हा गालपाटे तुकाराम ते तुकाराम महाराज कुठे हा तुकाराम कुठं तुम्हाला सांगतो फक्त नाम सत्य दादा नामस्मरण नामाचं चिंतन सत्य हा सगळा तमाशा आहे सगळा लोकांना उल्लू बनवण्याकरता हा विठ्ठल हा फक्त धंदा चंदा गोळा करण्याकरता आहे
बाबाचं घर चाललं पाहिजे, बाबाचा प्रपंच चालला पाहिजे, बाबाची बायका पोरं सुखात राहिले पाहिजे, याच्या करता बाबा तळमळ करतोय. तुमचा उतार व्हावा याच्या करता बाबाची तळमळ नाहीये. तुमच्या उताराची काही गरज नाही बाबाला, फक्त तुम्ही पैसे नका देऊ, त्याची तळमळ आणि त्याची मळमळ होते. पाकिटातले पैसे काढून घ्या तुम्ही. पाहतो येतो का पुढच्या वेळेस तुमच्याकडे कीर्तनाला येणारच नाही तो. खरं झापलं जर असेल ना श्रीपादोबाच्या अवलादीचा, तुम्ही काही नका देऊ, नारा नका देऊ, तो आल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त माझ्या बाबांच्या अवलादीचा पाहिजे. वाघाचा पेहराव केला येण्या तू, वाघाचं कातडं घेतलंय तू, गाढव आहे. कातडं वाघाचं आहे, दिसायला वाघ दिसतो, असायला गाढव आहे. माऊली गण लावणं माळ घालणं म्हणजे परमार्थ नाहीये. मोकार उतारलाय परमार्थाला. विठ्ठल विठ्ठल काही कळत नाही हो, काही समजत नाही. घरी पोरं सोरं सांभाळती नाही, बायको काही झालं सांभाळत नाही, बायको देत नाही, काही नाही, काही नाही. हे निघत चला झेंडा घेऊन, चला झेंडा घेऊन आपली तपास नाही, झेंडा पंढरपूर चालला. कोण विचारते यांना, याच्या गळ्यात मारी नसते, याचा घन पुसून टाका बरं. अरे तुला खुरकुळी वाजवत सुधारले कोणी बँड मध्ये येण्या. विठ्ठल विठ्ठल फक्त माझ्या जगवरायांचं तुकारामांना भजन करतो तू म्हणून येण्या. लोक तुझ्या पाया पडतात, फक्त ते भजन नको म्हणू तू, फक्त तेवढं भजन चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, लोक पाठ याला आखरीला तपासता याला, त्याचा मेंदू गहाण पडलाय. पाठ घेऊन गेला, त्या पाठ घेऊन याची पूजा करायला पाठा उभे राहा. पाय धुत्या, पाय भरभटलेले पाय, त्या पायाचं पाणी नको प्या. फक्त ज्ञानोबा तुकाराम भजन म्हणतो तू, त्या पायाला गण लावी द्या, ओळ द्या त्याला. अरे घरात नेऊन त्याला पंगावर बसू द्या. महाराज चहा प्यायचा का दूध प्यात्या, तसे याच्यात सुट्ट्या नाही, याचा काय आम्ही बांधली काढायला. वाईट परिस्थिती आहे. विठ्ठल विठ्ठल चिंडी यायची म्हणले, चिंडी एवढाने, वारकरी एवढाने. अरे लाडूची पंगत तुम्हाला लोकांना खाण्याने, त्या लोक तुम्हाला लाडूची पंगत. हा बरोबर साडूला घेऊन जातो, साडू तलखाव लाडू. आता काय सांगायचं माऊली, याला फाशी देणार नाही कुणी हो. घरी बायको पाया पडत नाही याच्या शिपटा तोंडाच्या, बायको पाया पडत नाही घरी. इकडे राग लागली पाया पडायच्या महाराजांच्या. हे अशी महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल संतांचे लक्ष द्या, संतांचा परमार्थ पहा, त्यांचं आचरण पहा. ज्यांनी आपल्यापर्यंत हे तत्व आणून घातले ना, दादा मेलं तरी चालेल बाबा, प्राण गेलं तरी चालेल, माझ्या श्रीपाद बाबाच्या तत्वाला गालबोट लागलं नाही पाहिजे. माझ्या रामदास बाबाच्या, माझ्या तुळशीराम बाबाच्या तत्वाला. ते तत्व साधं नाहीये,
अरे भल्या भल्याला सापडलं नाही ते तत्व, जन्माची जन्म गेले त्यांचे, त्यांना समजलं सुद्धा नाही अब्रह्मास्मी म्हणजे काय, तो परमात्मा मी आहे. ही काय सामान्य संप्रदाय का? राजा व्याजायला परमात्मा म्हणजे डोकं ठिकाणी बसायचं, डोकं विठ्ठल विठ्ठल किती वाईट अवस्था आहे. काय केलं त्यानं महाराजांना? काय केलं? काय केलं? कीर्तनकाराचं जर घर पाहिलं चकाचक करते नुसतं असं चकाचक लागत, खाची फरशी पहिली फरशी ना त्यात माणसं दिसते आहे फरशीमध्ये, असा कटला का ते घरामध्ये कपाट फ्रीजर काय काय महाराजांच्या घरी काय मजा आहे. माझ्या नंदुबाईच्या घरात, तुकाराम महाराजांच्या घरात उतरले. त्यांच्या घरात उंदर खेळत होते, उंदर. केळीवर नारळी, चुलीवर हादळी, घरचंद्रभूमी. अशी अवस्था तुकाराम महाराजांच्या घराची होती. त्यांच्या जीवावर माझ्यासारख्या कीर्तनकाराचे फोटो भरायचे काम चालू. त्यांच्या एक एक अभंगावर कीर्तनकार लाखो रुपये कमवून राहिले. ज्ञानेश्वरीच्या ओव्या सगून कोट्यवधी रुपयाची या महाराष्ट्रामध्ये उलाढाल कीर्तनकार करून राहिले. विठ्ठल अरे शुद्धीपत्र आणण्यासाठी गेलेल्या विठ्ठल पंतांना पैठण मधल्या ब्राह्मणांनी काय त्रास दिला. माझ्या लेकरांना समाजामध्ये जगू द्या, माझ्या बाळांना समाजामध्ये राहू द्या. माझ्या लेकरांना आळंदी बंद केली. आम्हाला तुम्ही इंद्रायणीमध्ये आंघोळ करून देत नाही. माझ्या लेकरांनी काय केलं? हातापाया पडले. काय शिक्षा द्यायची मला द्या. इतके उर्मट लोक होते त्या टायमाला. त्यांना माझ्या माऊलीबद्दल दयाने निर्माण झाली. प्रेम नव्हतं या लोकांना. हो, ह्याच्या शेड्या कुणीकडे, त्या शेड्याला गाठी कुणीकडे, ह्याच्या घरातल्या माळी कुणीकडे, यांचे घर कुणीकडे, यांचा वेदाचा अभ्यास कुणीकडे, यांचं काय होतं यांचं. त्याच्या अंतःकरणामध्ये दया नाही भाऊ, दया. त्याचा परमात्मा एक नंबरचा लफांग्या. त्याच्यामध्ये प्रेम नाहीये, दया नाही दुसऱ्याबद्दल. अरे काय परमार्थ करतो तू? विठ्ठल दया धर्म नाही मन मोह क्या मुखडा देखे दर्पण मोह. दया धर्म नाही मन मोह क्या मुखडा देखे दर्पण मोह. दया धर्म नाही मन मोह क्या मुखडा देखे दर्पण मोह. दया धर्म नाही मन मोह क्या मुखडा देखे दर्पण मोह. क्या मुखडा देखे दर्पण मोह.
चुवा चंदन अबीर अर्गन शोभे गोरे तनमो. काय काय लावितो या शरीराला, काय लावितो? चुवा चंदन अबीर अर्गन शोभे गोरे तनमो. तो आरसा घेतो, तोंड पाहतो त्या आरशाकडे. येड्या भल्या माणसा, अजून स्वतःच्या स्वरूपाची ओळख झाली नाही तुम्हाला मला. हा आम्हाला याचा अनुभव येणार. कानी जे पेरले डोळा ते उगवले. आम्हाला हा अनुभव येणार. साखर पेरुणी ऊस काढिला, कान झाला डोळा. निबर बायको फरतरताना सासरा माझा भोळा. कानामध्ये साखर पेरली, डोळ्यामध्ये ऊस काढला. नवे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे. मीच मजव्यालो पोटा पोलिया आलो, पहा तिचे डोळे रूप आपुलेची खेळे. आम्हाला अजून समजेला मला अजून परमार्थ काय आहे. झेला रे झेलावरच्या झेला, हातीचे गमावितो पाठीशी काय टोला. त्रिगुणाचा चेंडू हाती जुगारी निराळा, वरली या मुखे मन लावी तिथे डोळा. संतांनी कोणता परमार्थ केला, काय त्या संतांची कृपा. देहार्थ प्रायचित्त घेऊन सुद्धा त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही. त्यांची अवहेलना केली त्या साधू संतांची, निंदा केली त्यांची, नालस्ती केली त्यांची. अरे त्यांना मांडे भाजण्याकरता खापर दिलं नाही त्यांना. ज्या माता पित्यांनी इंद्रियांच्या डोहामध्ये आपल्यासाठी स्वतःचं बलिदान केलं, तेव्हा कुठे हा संप्रदाय उभा राहिला. तर पैठणला 4 पायाच्या रेड्याला माऊली कळाला, 2 पायाच्या वेड्याला कळेल, अजून 4 पायाच्या पशुला कळाला माऊली काय. त्या रेड्याच्या मुखातून प्रभूचे शब्द बाहेर काढले, 4 पायाच्या पशुच्या तोंडातून. अरे पोटभर अन्न दिलं नाही त्यांना खायला, त्यांची झोळी फाडली त्यांची. त्या मधुकरमध्ये शेण चालवलं या माणसाने. माऊली म्हणजे साक्षात कैवल्य आहे, माऊली म्हणजे चैतन्य आहे, माऊली म्हणजे मूर्ती नाहीये. जी वस्तू जगामध्ये ओतप्रोत भरलेली आहे, तिची अनुभूती आम्हाला येईना, ती वस्तू म्हणजे माझी माऊली आहे. महाकैवल्य 21,600 वेळा आपण सेवन करतो ते, ती माऊली आहे. काय काय केलं नाही माऊलीला, काय केलं नाही. 4 पायाचा रेडा पशु, त्याला साखळी लावली नाही, त्याला दोर लावला, त्याला नाडा कोणी लावला नाही, त्याला ओढीत घेऊन गेले नाही. तो 4 पायाचा पशु माझ्या माऊलीच्या पाठीमागे चालत होता. पैठण गावातून नेवाशापर्यंत तिथं गेले माऊली, तर तो पशु बरोबरच होता. ते रेडा बरोबर होता. रेडा वेडा झाला, पण 2 पायाचा माणूस अजून पेडाच खाऊन राहिला त्या आळंदीला जाऊन. येड्या ज्ञानोबा राय नाही का आले. संत कशाला म्हणतात, आम्ही संत नाही बरं का. तुमचा फार मोठा गैरसमज आहे तो. संत नाही आम्ही. संत त्यांना म्हणतात, खरे संत ते आहे, लागत नाही अंत असा अनंत, त्याचं नाव भगवंत. ज्यांना कळाला ते संत आहे. आम्ही संत आहे का? ज्यांना नाही पैशाची खंत ते संत आहे. लोकांनी मारला तरी ते शांत आहे, ते संत आहे. आम्ही तुमचा एक शब्द सुद्धा ऐकायला तयार नाहीये. आमचे ते गुण नाहीये, आमचे कपडे, आमचा पेहराव संतांचा आहे, पण आम्ही संत नाहीये. आम्ही 2 पायाचे जंत आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगणं नाही 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 नाही. माझं आचरण तसं नाही बरं का. ज्या दिवशी जे सांगतो तसं माझं आचरण होईल ना, त्या दिवशी परमार्थ खरा आहे. आचरण एक बाजूला आणि सांगणं एक बाजूला आहे. काय
कुठेही माहित नाही बाबा. कोणत्या शिखरावर गेलं नाही. आमचे शुभ महाराज त्या शिखरावर गेले. हो, जाऊन या त्याने साधिली समाधी मेरू शिखराची चुक गेला. जाऊन या त्याने साधिली समाधी तुका म्हणे कधी होतो आम्ही. साधा परमात्मा फिरला डोळ्यांचा कवळ धुतला गुणदोषाचा बळ. लावणी स्तनी केला शीतळ निजविले बाळ निजस्थानी. ते निज स्वरूप कशाला म्हणतात? निज ध्यान म्हणजे काय? निज आत्मा म्हणजे काय? आम्हाला या आकाशाच्या पोकळीची काही घेणं नाहीये. या आकाशाची पोकळी याच्यामध्ये काय आहे? काय व्यापून राहिले? देव म्हणजे नेमकं काय भानगडे? काही नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. आमचं लक्ष अलक्ष्य वस्तूवर नाहीये. जी वस्तू अलक्ष्य आहे तिथं आमचं लक्ष नाही. आमचा जीव, आमचं प्रेम, आमचं लक्ष आकारावर आहे. सदा आकाराचा परिचय मला लागी चढला. म्हणून आत्मा जवळी असता दुरी पडला. याला कारणच ती विठ्ठल. खरे संत संतच आहे. बस तिथं काय अपील नाही करायची. काहीच अपील नाही. तुम्ही श्रीपाद बाबा ज्यांनी पाहिला असेल ना, श्रीपाद बाबा ज्यांनी पाहिला असेल, ज्यांनी श्रीपाद बाबा रामदास बाबा डोळ्यासमोर आणा. तुम्ही त्यांचा परमात्मा डोळ्यासमोर आणा. त्यांचा व्यवहार डोळ्यासमोर आणा. त्यांचं सगळं डोळ्यासमोर आणा. ते आणल्यानंतर आपण त्यांच्या नखाच्या पोटासारखे नाही हो. त्या नखासारखे सुद्धा नाही आपण. त्यांची बरोबरी करायला निघाली काही. त्यांची संतांची विठ्ठल विठ्ठल सांगणं सोपे. तसं करणं फार अवघड आहे बाबा. फार अवघड. इतकं अवघड आहे काय सांगायचं. मला वाटतं मी खूप हुशार आहे. मला वाटतं मी खूप ज्ञानी आहे. असं प्रत्येकाला मनाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनाला वाटतंय माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीये. मला खूप शहाणपणा आहे. मी खूप हुशार आहे. यांना काही समजत नाहीये. मला खूप ज्ञान झालं. असा विचार माझ्या डोक्यात सारखा आहे. तुमच्या ऐकणे मला नाही माहिती. माझ्या आहे. मला तुम्ही चांगले वाटत नाहीये. मला तुम्ही चांगले दिसत नाहीये. नाही दिसत. बिलकुल नाही. जे माझा उदो करतात, जे माझं वारंवार नाव घेतात, जे माझं पुढे पुढे करतात, जे मला देणं घेणं करतात, जे माझी उडबस करतात, ते जास्त पैशाचं पाकिट देतात, जे वारंवार माझ्या पुढे गोंडा घोळतात, तेच लोक मला चांगले दिसतात. तेच आवडतात मला. बरं का तुमचं काय झालं माहिती. मला हे असं मला काय रोग झाला काय माहिती तुम्हाला. म्हणून एक नंबरचा भाडकाऊ आहे कीर्तनकार. विठ्ठल विठ्ठल याचं नाव घे, त्याचं नाव घे, त्याचं नाव घे, त्याचं हालही चांगला, तोरही चांगला. कसं हे पाहिजे कसं आहे. फार बेकारी झाली बाबा. फार बेकारी. जेव्हा मला तुम्ही सगळे चांगले दिसाल, जेव्हा मला तुमच्यातला देव दिसेल, जेव्हा मला तुम्ही भगवंताच्या मूर्ती दिसाल, तेव्हा कुठे समजायचं माझ्यात बदल झाला. मी श्रीपाद बाबाचा परमार्थ करतो तेव्हा मला कुठे असं वाटेल मला द्वेष वाटतो तुमच्यामध्ये. मला तुमच्यामध्ये द्वेष वाटतो. तुमच्यात विकार वाटतात मला. तुम्हाला चांगले दिसत नाहीये. माझ्या डोळ्याचा फॉल्ट आहे हा. तुमच्यातला फॉल्ट नाही, तो माझा फॉल्ट आहे. मी माझा फॉल्ट दूर केला नाही, पण लोकांना ज्ञान सांगायला निघालो. तुला म्हणे रोग वैजाती आम्ही
पहिले माझे डोळे बदलले पाहिजे, पहिले माझं अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे, पहिले माझं मन शुद्ध व्हायला पाहिजे, पहिलं मी चांगला व्हायला पाहिजे. सगळे तुम्ही मला चांगले दिसाल. मला तुमच्या पाया पडावं वाटत नाही. मला हेवा वाटतो, हेवा वाटतो. बरोबरचा कीर्तनकार पाहिला का राग येतो, हेवा वाटतो. एखादा अधिकारी पाहिला का असं मार्का पेशवानी पाहतो, हे काय झालंय, हे काय झालंय, याला काय केलंय, याला काय करत मीच पाहिजे होतो, मीच आहे. अरे 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 भाडव्या, अशी अवस्था होईल तुझी माझी शेवटला. कदाचा हिशोब करण्याकरता कुणी बसणार नाही. विठ्ठल विठ्ठल आपण आपल्यात परिवर्तन केलं पाहिजे. याला परमार्थ म्हणतात. ते परिवर्तन कीर्तन करून नाही होणार, तुम्हाला सांगून नाही होणार. मला स्वतःला अनुसंधान ठेवावं लागेल, मला स्वतःला अनुसंधान ठेवावं लागेल, चिंतन करावं लागेल, मला बैठक द्यावी लागेल, मला वारंवार तिथं लक्ष ठेवावं लागेल. ते ब्रह्मस्वरूप मला प्राप्त करावं लागेल. त्याच्याकरता हे जग मिळणं झाले. ब्रह्मस्वरूप प्राप्त करण्याकरता ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय. अरे आपली जीवदशा तशीच आहे, माझी जीवदशा तशी आहे. मला टोपी कळते, माझी टोपी तिरपी झाली हे मला कळतं, माझ्या कपड्याला डाग पडतात हे मला कळतं, मी कसे कपडे घातले ते मला कळतं, मला कपडे इस्त्री करायचे कळतात, कपड्याला हत्तर मारायचा मला कळतो, तोंडाला फेरन लावली मला लावायची कळते. मी सुद्धा या ताई सारखा फेरलवली लावायला लागलो. आता फेरन लावली बाबा लावा लागला. बाबा कीर्तनकार नवरदेवा सारखा सजून राहिला. कीर्तनकार फेरन लावली लावतो, पावडर लावतो. कीर्तनकार तोंडाला हा काय लोकांना सांगणार आहे. ताईशी जाणार किती घाल मांड्या विठ्ठल कीर्तनकार केस काय करायला लागला. कीर्तनकार तुम्ही केलं तर चालतील, तुम्हाला माफ आहे. कीर्तनकार काळे केस करू लागला. विषयच आहे मोठे बाबा. विषय सुद्धा पांढरे होऊन देईना. विषय सुद्धा पांढऱ्या होईना. तो मी लहान पोरासारखा दिसलो पाहिजे. अरे कीर्तनकार, हे कीर्तन कशासाठी यांचं? समाज सुधारण्याकरता नाहीये. आपल्या मालिकेतले सगळेच कीर्तनकार तसे नाही बाबा. मी म्हणत नाही का सगळे तसे, काही चांगले, खूप चांगले. माझ्या श्रीपाद बाबाच्या पावला पाऊल ठेवून परमार्थ करणारी मंडळी आपल्यामध्ये काही देवासारखी मंडळी आहे, सज्जन मंडळी काही बाबा. ज्यांना श्रीपाद बाबा कळाला ना, ज्यांना रामदास बाबा कळाला, ज्यांना संत कळाले, ते सन्मानापासून पळाले. मान सन्मान त्यांनी सोडला, अहंकार सोडला, मी टाकला. त्यांनी व्यवहार सोडला सगळा. कीर्तनकार पैशाचा व्यवहार सोडला, तिथून पळाले. त्यांना संत कळाले ना, ते पळाले. तिथं सन्मानासाठी नाही बसत. मला सत्कार करा, माझं नाव घ्या, अजिबात नाही.